नमस्कार. खरं तर संपादकांनी यंदाच्या बाल दिवाळी अंकासाठी भारतातील विविध भाषांमधील कथा ही थीम निवडली होती. अर्थातच त्या कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुलं आणि मुलींचं भावी विश्व असावं ही एक पूर्वअट ठरवण्यात आली होती. पण वेळेची कमतरता आडवी आली आणि हे सुंदर नियोजन पुढच्या वर्षीवर ढकलावं लागले. आणि मग यंदाच्या अंकाविषयीची नवी कल्पना आकार घेत गेली. ती कल्पना अशी होती की संपूर्ण भारतात ज्यांना मान्यता आहे आणि ज्यांचं साहित्य सर्वत्र स्वीकारलं जातं अशा एका महान साहित्यकाच्या कथांचा अंक या वर्षी काढावा. आणि अर्थातच पहिलं नाव समोर आलं, प्रेमचंद. विटी दांडू, ईदगाह, कजाकी, चोरी, माझी मातृभूमी अशा आशय संपन्न आणि बालविश्व समृद्ध करणाऱ्या प्रेमचंद यांच्या कथा अनुवादित झाल्या. आणि मग आकाराला आला या दिवाळीतील साधनाचा बालकुमार दिवाळी अंक. तर माझ्या चिमुकल्या दोस्तांनो, हा अंक नक्की मिळवा आणि नक्की वाचा. आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच सुंदर दिवाळी अंकाचा परिचय करून घेण्यासाठी पुस्तक नाकाला फॉलो करायला अजिबातच विसरू नका.